नमस्कार मित्रांनो, चला तर मग आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आम्ही चाललेलो होतो मुचंडीला. तुम्हाला तर माहिती आहे, आता मुचंडी म्हटल्यावर गाडी पाहिजे म्हटल्यावर गाडीत पेट्रोल टाकलं. आम्ही विशीने सांगितलं 250 टाकी फुल करा म्हणून. टाकी फुल केली आणि नंतर बराच वेळ आम्ही पंपावर थांबलो, पण महेश आणि मल्लिकार्जुन काही येणार ती लोक. बराच वेळ थांबल्यानंतर अखेर महेश आणि मल्लिकार्जुन खोपले एकदम राऊडी स्टाईलमध्ये आलेले आहेत. बघूया आपल्या गाडीमध्ये किती तेल टाकतायत. आता एकदम हिरोसारखे आलेत आणि म्हणते 100 रुपयामध्ये टाकी फुल करा. गाडीत 100चं टाकायचं 80ने पळवायची, अशी त्यांची अवस्था करायची आहे. आता बघूया आता थोड्या वेळात गाडी कसं पळवते. तुम्ही सांगा, हा कोणता पेट्रोल पंप आहे? त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळानंतर त्या कच्च्या रस्त्याला लागलो. कच्चा रस्ता काय संपना. कच्चा रस्ता म्हणजे हवाई जहाज होता. ह्या डबऱ्यातनं त्या डबऱ्यातून ह्या डबऱ्यात. हा रोड तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच वेळानंतर अखेर चांगला रोड आम्हाला भेटला. बघा, डांबरी लागलेला आहे. आता समोर गाव आहे. गावाचा नजारा एकदम मस्त दिसतोय. सकाळी एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. एकदम रस्ता मस्त आहे. झाडे हिरवेगार दिसत आहेत. सकाळी रस्त्याने जात असताना कोणाचे दर्शन होते माहीतच असेल तुम्हाला. कुठे कोंबडी आडवी, कुठे कुत्रे मागेला, ह्या सगळे तर भानगडी होतच असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, रस्ता किती खराब असू द्या, आम्ही जाणार म्हणजे जाणारच. आमचा रस्ता हा बहुत खडतडीचा होता. असे गाडीच्या मागे कुत्रे लागतात. रस्त्याने बघू शकताय, जिथे बघेल तिथे एक ना एक कुत्रे आहेत. सकाळ गाडीच्या मागे लागत आहेत. बऱ्याच वेळानंतर आता आम्ही नॅशनल हायवे दुबई फाटा या रोडला आलेलो आहे. हा रोड बघू शकता आहे. डोंगरावरून माळावरून कसाही रोड केलेला आहे. माणसाने बनवलेला हा रोड आहे. या रोडमध्ये पावसाळ्यात खूप मोठी अडचण होत आहे. कसा आहे हा रस्ता? रस्त्याला सगळा चिखल झालेला होता, तरीसुद्धा थेट, कारण आपल्या सोन्याभाऊची गाडी आहे. आपल्या सोन्याभाऊची गाडी कुठेही कितीही लोड असू द्या ओढतच नेते. कसं आहे, आता ही चढ आहे. गेअर कमी करायचा, पहिला गेअर टाकायचा, गाडी ब्रुईंग शिरेवर जाते. बघा, किती लोड असू द्या. आम्ही आता 3 जण बसलो तरी गाडी थांबत. बघू शकता कसं आहे, कारण HFD लक्ष, आपल्या सोनाबाची ताकदच तेवढी आहे ना. बघू शकता आता चढ लई मोठा आहे. आम्ही 3 जणही आहे गाडीवर. अशी गाडी ही रेस केली ना, पहिला गेअर टाकला, ड्रिंग करत गाडी गेलीवर. पण गाडी जरा सुद्धा थांबत नाही, कारण गाडीच आहे सोन्याभाऊची ना. सोन्याभाऊ नुसता ब्रँडेड आहे, ब्रँडेड. आता डांबरी रस्ता लागलेला आहे. बघू शकताय, हे माळरान किती मस्त आणि सुंदर हिरवगार दिसत आहे. गावाकडचं वातावरण हे एकदम अधिक चांगल्या प्रकारचे आहे. बघू शकताय, हे पाण्याचे टाके कुठले आहे माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. रस्त्याच्या कडेला हॉटेल मस्त आहे. माळरानावर एकटं मस्त. बऱ्याच वेळानंतर आता जत रोड हायवेला लागलेला आहे. आता हा हायवे थेट जतमध्ये जात आहे. जत इथून 12 किलोमीटर राहिलेला आहे फक्त. आता आम्ही थोड्याच वेळानंतर चहाला थांबणार आहे. चहाला बघूया आपण कुठे थांबतोय. आम्ही चहा पिलो आणि पुढल्या प्रवासाला जातच होतो, तेवढ्यात महेशची गाडीच पंक्चर झाली. महेश आणि मल्लिकार्जुन बसले होते गाडीवर. काय झालं काही माहीत, अचानक गाडीच पंक्चर झाली. निखिल बघा कसा बघतोय, जणू आज मंदिराकडे जायला वेळ झाला, पण अखेर पोचलो. मंदिरात बघू शकता गर्दी किती झालेली आहे. हे तर मित्रांनो, कसा वाटला आपला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.